बोलता बोलता रसिक मित्र हो, नमस्कार. शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं दिला जाणारा हा जो पहिला प्राचार्य डॉक्टर म.सु. पाटील समीक्षा पुरस्कार आहे, तो ज्येष्ठ आणि साक्षेपी असे महाराष्ट्रातील एक समीक्षक डॉक्टर सुधीर रसाळ यांना शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं अतिशय सन्मानपूर्वक आणि समारंभपूर्वक देण्यात आला. आणि तो घेण्यासाठी डॉक्टर रसाळ सर हे इथे कोल्हापुरात आले असताना आपण आकाशवाणीच्या मार्फत त्यांच्याशी काही संवाद साधावा असा हेतू ठेवला आणि त्या दृष्टीनं त्यांच्याशी या विषयावर बोलणार आहोत. आणि त्यांचं आयुष्यभराचं या विषयातलं जे चिंतन आहे त्यातले काही मुद्दे हे आपणा सर्वांना प्रेरक ठरतील, प्रेरणादायी ठरतील अशा तऱ्हेचे मुद्दे, अशा तऱ्हेचे विचार या संवादातून आपल्यासमोर यावेत असा प्रयत्न या मुलाखतीद्वारे आम्ही करत आहोत. म्हणून मी सुरुवातीलाच आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं, माझ्या वतीनं, आपणा सर्वांच्या वतीनं रसाळ सरांचं अतिशय मनःपूर्वक अभिनंदन करतो. रसाळ सर, हा जो पुरस्कार आहे, या पुरस्काराचा स्वीकार करत असताना आणि विशेषतः तो म.सु. पाटील यांच्या नावानं असल्यामुळे आपल्या भावना कशा आहेत? एकतर डॉक्टर म.सु. पाटलांचे आणि माझे खूप जुने असे संबंध होते. ते मनमाडला प्राचार्य होते आणि मी औरंगाबादला. तेव्हा अंतरही खूप कमी होतं, येणं जाणं असे. माझं पहिलं पुस्तक कविता आणि प्रतिमा हे जेव्हा प्रसिद्ध झालं तेव्हा मौजेनं औरंगाबादला त्यावर एक चर्चासत्र घेतलं. त्यात म.सु. पाटील माझ्या त्या पुस्तकावर बोलले. ते अनुष्टुभ मासिक चालवत, त्यामध्ये माझं बरंचसं लेखन प्रसिद्ध झालं. म.सु. पाटलाबद्दल आदर वाटण्याचं मुख्य कारण असं की एका शेतकरी घराण्यातून, नंतर कामगार असलेल्या वडिलांकडून ते वाढत वाढत प्राध्यापक, प्राचार्य आणि फार मोठे मराठीचे समीक्षक बनले. हा जो एक प्रवास आहे बौद्धिक असा, तो अतिशय नावाजण्याजोगा आहे. कुणालाही त्यांच्याबद्दल आदर वाटेल असं. दुसरं असं की मराठी समीक्षेत काही मूलभूत स्वरूपाचं कार्य ज्या मोजक्या समीक्षकांनी केलं त्यामध्ये मी म.सु. पाटलांचा समावेश करीन. हे कार्य दुहेरी प्रकारचं. एक म्हणजे सैद्धांतिक समीक्षेच्या क्षेत्रामध्ये त्यांनी लेखन केलेलं आहे आणि दुसरं उपयोजित समीक्षेच्याही क्षेत्रात त्यांनी लेखन केलेलं आहे. कवितेवर प्रामुख्यानं त्यांचं कार्य आहे आणि ज्ञानेश्वरांपासून आजच्या मराठी कवितेपर्यंत असा मोठा फलक त्यांनी आपल्या अभ्यासासाठी घेतलेला आहे आणि म्हणून अतिशय विविधतापूर्वक त्यांनी हे लेखन केलेलं आहे. आणि म्हणून अशा एका मोठ्या समीक्षकाच्या नावानं असलेला पुरस्कार मला मिळतो आहे, ही एक अभिमानास्पद गोष्ट आहे माझ्या दृष्टीनं. मला एक अतिशय मानसिक समाधान त्यामध्ये प्राप्त झालेलं आहे. हे मला या ठिकाणी आनंदानं सांगावंसं वाटतं. सर, आपण म.सु. पाटील यांची पार्श्वभूमी सांगितली, कुठल्या परिस्थितीतून ते पुढं आले आणि कशा तऱ्हेनं त्यांनी मूलभूत असं समीक्षेच्या क्षेत्रामध्ये काम केलं. विशेषतः कवितेच्या बाबतीतला त्यांचं जे काम आहे ते काम हा तुम्हा दोघांना जोडणारा एक समान दुवा आहे. कारण आपण सुद्धा आयुष्यभर कवितेचाच ध्यास आणि शोध घेत आलेला आहात. तर त्यांची जशी पार्श्वभूमी आपण सांगितलीत तशी आम्हाला अशी उत्सुकता आहे की आपण परिसरातून आलात, ज्या कुटुंबातून आलात, आणखीन ज्या तऱ्हेची जडणघडण ही तुमच्या त्या काळातली झाली त्यासंबंधी आपण थोडं सांगावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. माझ्या बाबतीत असं म्हणता येईल की मी तसा मध्यम वर्गातून आलेला, पण औरंगाबाद हे शहर निजामी राजवटीखाली होतं.
उर्दू भाषा हीच या प्रांतात कायम राहील या पद्धतीनं एकूण धोरण ठरवणं. सगळ्या ज्या स्थानिक भाषा होत्या, 3 भाषा या प्रांतात बोलल्या जात, मराठी, तेलुगू आणि कन्नड. या तिन्ही भाषा टिकून ठेवण्याच्या चळवळी आमच्याकडे झाल्या. मी या काळामध्ये विद्यार्थी होतो आणि माझं सगळं शिक्षण उर्दू माध्यमातून झालेलं आहे. बरं. मराठी किंवा मातृभाषा ही पहिल्या क्रमांकाची भाषा अभ्यासक्रमात नसे. उर्दू ही पहिली भाषा, इंग्रजी ही दुसरी भाषा आणि मराठी, तेलुगू किंवा कन्नड ही तिसरी भाषा. म्हणजे तिला शिक्षणात अतिशय गौण स्थान दिलं जात होतं. 7वीपर्यंत मराठी तुम्हाला शिकवलं जाईल त्या भागात. 8वीपासून पुढे मॅट्रिकपर्यंत मराठी हे ऑप्शनल म्हणून एक ऐच्छिक विषय म्हणून असे स्वीकारला. आता बुद्धिमान विद्यार्थी मराठी घेत नसत, ते उच्च गणित हा विषय घेत. बर. आणि त्यामुळे मराठी माणूस उत्तम प्रकारचं मराठी त्याला कधीही शिकवलं या भागात गेलं नाही. माझंही 7वीपर्यंतच मराठी होतं. पुढे मी गणित हा विषय घेतला. पण मी जेव्हा 8वीमध्ये गेलो तेव्हा बदल झाले. म्हणजे हैदराबाद संस्थान मुक्त झालं आणि ताबडतोब नव्या सरकारनं अभ्यासक्रम बदलून टाकले आणि महाराष्ट्रामध्ये जो अभ्यासक्रम चालू होता तो आम्हाला शिकवायला प्रारंभ झाला. आणि मग माझी शेवटचे 2-3 वर्ष मी मराठीमधून शिकलो. परंतु उर्दू ही पहिली भाषा मात्र कायम राहिली. ती बदलायला 2-4 वर्ष लागली. पण माझी पहिली भाषा उर्दू होती शिक्षणात. 7वीपर्यंत उर्दू भाषेतून शिक्षण, 8वीपासून मराठीतून, अशा पद्धतीचं माझं शिक्षण झालं. दुसरी गोष्ट अशी की लेखकांना वावच नव्हता मराठवाड्यात. व्याख्यात्यानं आपण काय बोलणार हे याची टिपणं सादर करावी लागत असत. अतिशय तापदायक असं सगळं सांस्कृतिक वातावरण होतं. अशा वातावरणामध्ये ज्यांनी मराठी भाषा टिकवली अशा कुटुंबापैकी मी एक. माझं कुटुंब. तेव्हा माझे वडील एक अभ्यास मंडळ चालवत असत. मराठी वर्तमान मासिकं, मराठी नियतकालिकं त्या मंडळाचे सदस्य विकत घेत, वाटून घेत की यांनी मौज साप्ताहिक घ्यायचं, यांनी नवयुग घ्यायचं, यांनी विविध वृत्त घ्यायचं, यांनी सत्यकथा घ्यायचं वगैरे या पद्धतीनं. आणि ही मासिकं मग आपसात फिरवत नंतर 8 दिवसाला एकत्र बसून वाङ्मयावर चर्चा करत. या पद्धतीनं वाङ्मय हे टिकवलं जात असे. छोटे मोठे कथाकार असत, त्यांची पुस्तकं कोणी छापत नसत, कारण प्रकाशन व्यवसाय हा नव्हताच मराठवाड्यात. हौशी असत, मग स्वतःच उत्तम अक्षरात पुस्तक लिहून काढायचे, ते बाइंड करायचे आणि हे आपलं पुस्तक. अशा पद्धतीनं काही कथाकार औरंगाबादमध्ये मी लहानपणी पाहिलेले. अशा घुसमटून टाकणाऱ्या वातावरणामध्ये मी मराठी भाषेवर प्रेम करायला शिकलो. हे सामान्यपणे 48पर्यंत हे वातावरण होतं. त्यानंतर मग बदल झाले आणि मग मुक्तपणे मराठी भाषा, साहित्य, संस्कृती याच्या विकासाचा मराठवाड्यातला मार्ग खुला झाला. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये मी वाढत असल्यामुळे मराठी भाषा शिकणं, मराठीमध्ये वाचन करणं या गोष्टी अवघड असलेल्या. मी तुम्हाला सांगतो, औरंगाबादमध्ये एकही वाचनालय नव्हतं. औरंगाबादमधल्या काही सुशिक्षित मंडळींनी एकत्र येऊन एक वाचनालय स्थापन करायचं ठरवलं, ग्रंथालय. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक नुकतेच औरंगाबादला येऊन गेलेले होते ताई महाराज प्रकरणामध्ये. आणि औरंगाबादमध्ये भयंकर उत्साह होता लोकमान्य येऊन गेलेले असल्यामुळे.
तेव्हा लोकमान्यांच्या नावानं हे वाचनालय सुरू करावं. बर. पण मग निजाम सरकारनं त्याला परवानगी दिली नाही. हां हां. मग त्याचं नाव बलवंत ठेवण्यात आलं. बर बर. हां. म्हणजे मूळ ते लोकमान्यांच्या नावानं करायचं होतं, परंतु मग बलवंत मोफत वाचनालय. मोफत असं की मराठी वर्तमानपत्र आणि मासिकं ही तुम्हाला मोफत तिथं वाचायला उपलब्ध. बर. पुस्तकं मात्र तुम्हाला वर्गणीदार होऊनच मिळत. पुस्तकं मिळवण्यासाठी निधी उपलब्ध करून घेतला. अनेक वकील मंडळी, धनिक मंडळी यांनी पैसे दिले आणि त्यातून ते ग्रंथालय उभं राहिलं. असं गावगाव झालं. प्रत्येक शहरामध्ये या पद्धतीनं मराठी ग्रंथालयं स्थापन केली गेली. म्हणजे ग्रंथ व्यवहार हा जवळपास होऊच नाही. मी तुम्हाला सांगतो, राष्ट्रीय शाळा स्थापन केल्या गेल्या, पण संस्कृत हा विषय शिकवायला परवानगी नाही. बर. पण सरकार कसं उदार आहे, निजाम सरकार, हे दाखविण्यासाठी सरकारी शाळेमध्ये मात्र संस्कृत विषय, खाजगी शाळांमध्ये संस्कृत शिकवू दिलं जात नसे. प्रत्येक जिल्ह्यात एक हायस्कूल सरकारी, त्या हायस्कूलमध्ये संस्कृत शिकवलं जाई फक्त. बाकी कुठेही संस्कृत येऊच नाही या लोकांना, या पद्धतीचं धोरण आखलं जात असे. हे अतिशय जाणीवपूर्वक ठरवून हे सगळं केलं गेलं. म्हणून मराठवाड्यामध्ये 1948पर्यंत जे वाङ्मयीन वातावरण आहे ते पूर्ण मध्ययुगीनच होतं. जे छोटे मोठे कवी लेखक होते ते मध्ययुगीन मराठी परंपरेत आख्यानक कविताच लिहित असत. रामायण महाभारतावर या प्रकारची कविता लिहित असत. त्याचं आधुनिकीकरण मराठीमध्ये 2 लेखकांनी केलं. एक कांत, वाराकांत हे कवी, दुसरे बी रघुनाथ यांनी हे नववाङ्मयाचं वारं मराठवाड्यामध्ये पहिल्यांदा आणलं. ही गोष्ट सुद्धा 1945च्या नंतरची आहे. त्याच्या आधी फार भीषण अशी परिस्थिती मराठवाड्यात होती. आपल्याला शिकवायला सुद्धा, आपण उस्मानिया विद्यापीठामध्ये शिकलात, आपलं पदव्युत्तर शिक्षण घेतलं, तर तिथे काही चांगले शिक्षक होते, ते त्यांच्या संबंधी किंवा तुमच्या महाविद्यालयीन काळात. मी तुम्हाला सांगतो, एक माझे वडील स्वतः लेखक होते. फार मान्यता प्राप्त नाही, कारण हे लेखन पश्चिम महाराष्ट्रातल्या मासिकातून कधी आलं नाही. एक सुदैवानं एक चांगला आउटलेट होता, तो म्हणजे औरंगाबादला नभोवाणी केंद्र होतं. बर. तेव्हा त्याला नभोवाणी केंद्र असं नाव, आणि हे अतिशय लोकप्रिय केंद्र होतं. या केंद्राचे कार्यक्रम महाराष्ट्रात ऐकले जात असत. बर. नगर, नाशिक, खानदेशमधलं जळगाव, विदर्भामधलं बुलढाणा वगैरे अशी ही सगळी गावं, जिल्हे यामध्ये तो कार्यक्रम प्रसृत होत असे. त्यासाठी वडील लेखन करत, त्यांच्या कथा, आणि दुसरं म्हणजे श्रुतिका, एकांकिका त्यांच्या मोठ्या प्रमाणात आकाशवाणीने प्रसिद्ध केल्या. आणि त्यांचं शिक्षण पश्चिम महाराष्ट्रात झालेलं. फर्ग्युसन कॉलेजचे ते विद्यार्थी. बर. तिथून ते इंटर आर्ट. व्यवसायानं काय होते ते? व्यवसाय शिक्षक होते. शिक्षक होते खाजगी शाळेत. म्हणजे राष्ट्रीय शाळा जी सरस्वती भुवन नावाची औरंगाबादला आहे, तिच्यामध्ये ते शिक्षक होते. आणि हे या प्रकारचं सगळं वाङ्मयीन कार्य करणं हेच त्यांचा एकूण व्यवसाय म्हणा असे. तेव्हा या वातावरणामध्ये मी वाढलो. त्यांचे अतिशय उत्तम माझ्यावर संस्कार आहेत वाङ्मयीन. मुख्य म्हणजे त्यांचं एक वैशिष्ट्य असे की मी लहान असताना 8-9 वर्षाचा असेपासून सगळीकडे मी त्यांच्याबरोबर जात असे. ते जिथे जिथे जाते. म्हणजे भाषण असेल, चल माझ्याबरोबर. नंतर त्यांच्या ज्या
बैठकी होत असत वाङ्मयीन चर्चेच्या, बरं. मला घेऊन बसत. बरं. लहानपणापासून मी त्या बैठकी तुमच्या ऐकल्या. घरी सुद्धा जेव्हा कोणी आमच्या घरीच प्रामुख्यानं होत. म्हणजे कांत त्यामध्ये असत आणि औरंगाबादमधले जे नवोदित लेखक होते बरं. ते त्यामध्ये सहभागी होत. एखादा लेखक आला की त्याला बोलवत असत, त्याच्याशी चर्चा घडवून आणत. माझ्या घरी मला आठवतं मामा वरेरकर येऊन गेले या बैठकीमध्ये. बरं. तेव्हा अशा वातावरणाचे संस्कार माझ्यावर झाले घरातूनच घरातून. दुसरं 1950मध्ये मी मॅट्रिक झालो, त्या वर्षी औरंगाबादला डॉक्टर बाबासाहेबांनी कॉलेज स्थापन केलं, मिलिंद महाविद्यालय. औरंगाबादला गव्हर्नमेंटचं कॉलेज होतं, ते इंटरपर्यंतच होतं. बरं. हे कॉलेज स्थापन झाल्यावर वडील म्हणाले की तू प्रायव्हेट कॉलेजमध्येच शिकायचं. म्हणून या कॉलेजच्या पहिल्या बॅचचा मी विद्यार्थी. बरं. मिलिंद महाविद्यालय. तिथं उत्तम शिक्षक. बाबासाहेबांचं एक वैशिष्ट्य होतं की शिक्षक मग तो कुठल्याही जातीचा असो, तो उत्तमच पाहिजे. बरं. म्हणून मोठे अप्रतिम शिक्षक होते. म्हणजे इंग्रजीमध्ये मना वानखेडे होते. नंतर तत्वज्ञानामध्ये मेघश्याम पुंडलिक रेगे होते, चिटणीस पण होते. मराठी आणि कॉलेजचे प्राचार्य चिटणीस होते. या तिघांचे माझ्यावर खूप चांगले संस्कार आहेत. मी मराठी, फिलॉसॉफी, पॉलिटिकल सायन्स हे विषय घेतले, त्यामुळे रेग्यांशी माझा खूप जवळचा संबंध त्या काळामध्ये आला. बरं. मेघश्याम पुंडलिक रेग्यांचे जे फार मोठे तत्वज्ञ म्हणून आपल्याकडे नंतर मानले गेले, त्यांचं जे वागणं बोलणं असेल ते कॉलेजचे त्या काळात हिरोज होते, तरुण होते. बरं. 25-26 होते, देखणे होते. देखणे होते खूपच, आणि अतिशय उत्तम, विनोदी, मार्मिक असं त्यांचं बोलणं असे. त्यांचं व्याख्यान ऐकणं हे एक खास आनंददायक असा भाग असे. वर्गामध्ये अतिशय चैतन्य असे त्यांच्या, तेव्हा त्यांचे एक संस्कार. दुसरे चिटणीस, त्यांनी मला मराठी वाङ्मयाची गोडी लावली. त्यांचं वैशिष्ट्य असं की अभ्यासक्रमाच्या बाहेरचंच ते बोलत. बरं. अभ्यासक्रम महत्त्वाचा नाही, तो काय शिकता. म्हणजे उदाहरणार्थ नवकथा आणि नवकवितेची ओळख 1950 साली चिटणीसांमुळे झाली. वर्गामध्ये नेहमी मर्ढेकर, गंगाधर गाडगीळ, माडगूळकर यांचे संदर्भ देत, यांची वैशिष्ट्य सांगत, म्हणजे अभ्यासक्रमाशी संबंधित नसलेलंच असं चालत असे. आणि मला वाचनाची खूपच गोडी होती, तेव्हा त्यांनी एखादा पुस्तकाचा संदर्भ दिला की मी ग्रंथालयात जाऊन ते पुस्तक घेऊन वाचून टाकत असे. तर फ्रॉइडचा एकदा त्यांनी संदर्भ दिला, मग मी ग्रंथालयात गेलो, म्हणालो मला ते फ्रॉइडचे व्हॉल्यूम पाहिजेत. तो ग्रंथपाल म्हणाला, बाळ तू अजून लहान आहेस, ते काय फ्राईड बीट तुला मी देणार नाही. मग मी चिटणीस सरांकडे गेलो, त्यांनी चिठ्ठी दिली, फ्राईड दाखवा. मी आपलं पाहिलं, वाचायचा प्रयत्न केला, ते काही कळणं शक्य नव्हतं, पण तुम्ही ती पाहिलं. ही गंमत चिटणीसांची अशी असे की विद्यार्थी काय वाचतात आपले मराठीचे, ते त्या काळात कार्ड असे, म्हणजे आम्ही पुस्तक घेतले की एका कार्डावर यादी असे, अशी मोठाली कार्ड्स असत, कार्ड बघत कोण वाचतो. म्हणजे कसा शिक्षक असावा याचं चिटणीस म्हणजे एक आदर्श उदाहरण. त्यामुळे त्यांचे एक फार मोठे संस्कार. तिसरे वानखेडे, त्यांच्यामुळे इंग्रजी वाङ्मयाची गोडी मला लागली. मी जेव्हा MA ला गेलो तेव्हा वानखेड्यांनी समीक्षेची कोणती पुस्तकं इंग्रजी कोणत्या अनुक्रमानं वाच याची मला यादी स्वतःच्या अक्षरात करून दिली. तेव्हा असे शिक्षक मला कॉलेजमध्ये लाभले.
नंतर मी हैदराबादला गेल्यानंतर तिथे कहाळेकर म्हणून, हो, भालचंद्र महाराज. भालचंद्र महाराज कहाळेकर, लिहिलं काहीच नाही, हो, परंतु विलक्षण तर्कशुद्ध बोलणं आणि वाङ्मयाचा अतिशय सखोल असा अभ्यास. त्यांची पद्धती अशी असे की ते चर्चा करून शिकवत. बर, म्हणजे विद्यार्थ्यांशी. उद्या मर्ढेकरांची आपण गणपत वाणी ही कविता घेऊ, तुम्ही ती वाचून या, त्याच्यावर विचार करून या, मग त्याच्यावर चर्चा. बर, तेच प्रश्न विचारत, हे असं का, मग हा शब्दच का, याच्याऐवजी असं असतं तर काय झालं असतं वगैरे, या पद्धतीनं. त्यामुळे कुठल्याही कवितेचं ॲनालिसिस करण्याची सवय विद्यार्थ्यांना लागत असते. किंवा कविता कशी समजून घ्यायची, समजून घेताना तिच्याकडे कसं बघायचं, हे त्यांच्यामुळे मी शिकलो. भगवंत देशमुख नावाचे ते अतिशय रसिक होते आणि त्यांचं शिकवणं थोडंसं रसिकतेच्या अंगानं असं. ते सर काही काळ आपल्या इथे कोल्हापूरला राजाराम महाविद्यालय इथंही ते होते. त्यांचे माझ्यावर, म्हणजे मला कवितेची गोडी या 2 प्राध्यापकांमुळे लागली, नाहीतर मी स्वतः एकही कविता लिहिलेली नाही. आणि तरीही मी कवितेचाच विचार प्रामुख्याने केला. याचं कारण ही सगळी मंडळी, म्हणजे मर्ढेकरांचा खरा परिचय म.भी. चिटणीसांनी 1950-51 मला करून दिला. त्यानंतर ही सगळी मंडळी, यांचे संस्कार माझ्यावर झाल्यामुळे, म्हणजे माझ्या वडिलांपासून ते कहाळेकरांपर्यंत असे अतिशय उत्तम शिक्षक मला लाभले. आणि ते नांदापूरकर म्हणूनही कोण? नांदापूरकरांचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो, ते जुन्या वाङ्मयाचे अभ्यासक होते. मी जेव्हा MA हैदराबादला गेलो तेव्हा ते नुकताच रिटायर झाले, पण त्यांना शिकवायला दिलेलं होतं, त्यामुळे ते रिटायर्ड असूनही युनिव्हर्सिटीमध्ये काही तास घेत असत आणि आम्हाला जुनं वाङ्मय ते शिकवत. त्यांचं वैशिष्ट्य असं की भाषेचा अतिशय सखोल, मराठी भाषेचा त्यांचा अभ्यास. ज्ञानेश्वरी आम्हाला त्यांनी शिकवली त्या काळामध्ये, आणि हे शब्द, त्यांच्या व्युत्पत्ती, आणि हे शब्द आज मराठवाड्याच्या बोलीभाषेत कसे आहेत, बर, पश्चिम महाराष्ट्रातून ते कसे लुप्त झाले, बर बर, हे ते सांगत. खरं म्हणजे निजामी राजवटीमध्ये ज्यांनी मराठी भाषेवर प्रेम करायला विद्यार्थ्यांना शिकवलं, त्यात ते मुख्यतः नांदापूरकर. ते औरंगाबादला सरकारी हायस्कूलमध्ये शिक्षक होते मराठीचे, आणि मराठीवर प्रेम करायला विद्यार्थ्यांना वाचायला गोडी लावणं वगैरे. ते जेव्हा बदली होऊन हैदराबादला गेले तेव्हा जवळपास 200-250 विद्यार्थी त्यांना पोचवण्यासाठी रेल्वे स्टेशनवर ते विद्यार्थी प्रिय होते. हां, असे हे नांदापूरकर. म्हणून त्यांची पद्धती जुनी असे शिकवण्याची, परंतु तरीही त्यांचे काही एक संस्कार माझ्यावर झालेले आहेत. तेव्हा ही सगळी मंडळी जर माझ्या नशिबात आली नसती तर मी कोण असतो आणि कसा असतो हे मला सांगता येईल. त्या अर्थानं तुम्ही इतके भाग्यवान आहात की तुम्हाला असे चांगले शिक्षक मिळाले आणि त्यांचे संस्कार तुमच्यावर झाले. तुमच्या मनामध्ये वाङ्मयासंबंधी, वाङ्मयाच्या आकलनासंबंधीची बीजारोपण या नेमकेपणानं त्यांनी त्यांचं भरणपोषण केलं. मी तुम्हाला सांगतो, चिटणीस सरांमुळे मी असं जवळपास ठरवलंच की सगळी समीक्षेची पुस्तकं ग्रंथालयात जेवढी असतील तेवढी वाचून टाकायची. ती सगळी वाचणं शक्य नाही, परंतु माझं प्रचंड वाचन, मला MA स्वतंत्रपणे अभ्यासच करावा लागला नाही. इतकं ऑलरेडीच तुमचं वाचन, माझं सगळं वाचन झालेलं. तेव्हा तिथं मी इंग्लिश प्रामुख्यानं वाचलं, मराठी मला वाचायची गरजच वाटली नाही. हो हो. मग त्यानंतर तुम्ही महाविद्यालयामध्ये प्राध्यापक झालात. नंतर मी MA फर्स्ट क्लास झालो. बर. उस्मानियामध्ये
उस्मानिया युनिव्हर्सिटीच्या मराठी विभागाच्या इतिहासामध्ये MA प्रथम श्रेणीत आलेले पहिले विद्यार्थी भगवंत देशमुख. बर. त्यानंतर 12 वर्षानंतर मी. तुम्ही पहिले आलात. मध्ये कोणीही नाही. तेव्हा नोकरी मला ताबडतोब लागली. म्हणजे औरंगाबादलाच गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मला ताबडतोब त्यांनी घेऊन टाकलं. सरकारी इंटरव्ह्यू नंतर झाला, पण त्याच्या आधी लोकल अपॉइंटमेंट मला त्यांनी देऊन टाकली आणि मी 1957 मराठी शिकवायला लागलो. गंमत अशी की मला जे वरिष्ठ लाभले प्राध्यापक, त्यात गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये भगवंत देशमुख विभाग प्रमुख ते माझे गुरुच होते आणि युनिव्हर्सिटीमध्ये वाल कुलकर्णी हे दोघे. बरं, हे दोघे नामांकित शिक्षक. ते ज्या वर्गाला शिकवतात त्या वर्गाला आपण शिकवायचं आहे याचं एक सतत दडपण असे आणि या दडपणाचा फायदा असा की खूप बारकाईनं तयारी करूनच वर्गात जायचं. ही एक सवय. ती सवय तुमची आयुष्यभर. वाल कुलकर्णी उत्तमच आहेत, पण रसाळे बरं शिकवतात असं निदान विद्यार्थ्यांनी म्हणावं या हेतून तयारी करून मी जात असे. आणि ती तयारी करून म्हणजे अभ्यासून प्रकट व्हावे अशा तऱ्हेची तुमची वृत्ती जी निर्माण झाली ती आता कायम राहिलेली आहे. आता तुम्ही बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागात आल्यानंतर वाल कुलकर्णींचे सहकारी झालात हे, आणि तुम्ही कवितेतील प्रतिमासृष्टी हा विषय आपल्या संशोधनासाठी PhD घ्यायचे जे ठरवलं, तर हा विषय निवडावा आणि यावर संशोधन करावं असं तुम्हाला का वाटलं? ते सांगतो. ते खरं म्हणजे मी निवडलेलंच नाही, पण तो माझा झाला नंतर. तेव्हा माझे पहिले गुरु M.V. चिटणीस हे या विद्यापीठाचे रजिस्ट्रार होते. बर. त्यांनी मला बोलावलं, तू आता युनिव्हर्सिटीत आलास, आता PhD कर आणि कवितेतल्या प्रतिमेवर कोणीही आतापर्यंत मराठीत काम केलं नाही. बर. तू हा विषय घे. आणि थोडीशी मार्गदर्शनही त्यांनी केलं, कसं करायचं काय. वालं तर होतेच. मग वालांकडे मी कालखंड घेऊन विषय, म्हणजे 1948 ते 1960 वगैरे असं. पुढे मी वाचन करायला लागल्यावर माझ्या असं लक्षात आलं की जोपर्यंत या संकल्पना नीटपणे मांडल्या जात नाहीत तोपर्यंत याच्यावर उपयोजित काम करणं हे चुकीचं आहे. म्हणून पहिल्यांदा प्रतिमा आणि एकूण कविताच याची सैद्धांतिक मांडणी करणं आवश्यक आहे. मग मी वालांना म्हणालो की मला थोडा विषय बदलून द्या, कालखंड काढून टाका. मग विषय बदलण्यासाठी अर्ज, मग ती कमिटी पुढे तो वगैरे ते होऊन माझा विषय बदलला आणि कवितेतील प्रतिमासृष्टी असा विषय तो आला. आता हा अभ्यास करायचा म्हणजे फारच प्रामुख्याने इंग्लिशच वाचन करावं लागायचं. तेव्हा मला 10 वर्ष हा अभ्यास करायला लागली एकूण. आणि मग मला मदत करणारे कोण होते? चिटणीस सर, वाल कुलकर्णी आणि रेगे औरंगाबादला वारंवार यायचे. आले की मी जाऊन भेटायचो आणि या विषयावर मग त्यांनी प्रतिमा सायकोलॉजीमध्ये कोणत्या अर्थानं वापरली जाते वगैरे अशा अनेक चर्चा करून त्यांनी मला बरंचसं मार्गदर्शनही केलं. चिटणीस सरांनी मुंबईला तू श्यामशम रेगे यांना जाऊन भेट, ग्रंथपाल सिद्धार्थ कॉलेज, आणि त्यांना म्हणून ते प्रतिमेवर मी काम करतोय, चिटणीस सरांनी पाठवलं आणि मला कोणती पुस्तकं आहे ती दाखवा. मी गेलो, त्यांनी 50 पुस्तकं माझ्यासमोर आणून ठेवली. बर. प्रतिमा या विषयावर इंग्रजीमध्ये जे लेखन झालं, म्हणजे मी दबकूनच गेलो की एवढं हे प्रचंड.
त्यातली काही पुस्तकं मी वाचली. प्रामुख्यानं अमेरिकेमध्ये असलेलं न्यू क्रिटिसिझममधलीच पुस्तकं मी प्रामुख्यानं वाचली आणि न्यू क्रिटिसिझमचा एक प्रभाव माझ्या सगळ्या वाङ्मयीन विचारावर तेव्हापासून पडला. बरोबर. हा ग्रंथ सिद्ध झाला, म्हणजे PhDचा प्रबंध झाला. वालकुलकर्ण्यांचं वैशिष्ट्य असं होतं की परीक्षक त्या क्षेत्रातले जाणकारच नेमायचे. बरं. ते यामध्ये तडजोड कधीही त्यांनी केली नाही आयुष्यात. तेव्हा माझ्या प्रबंधाचे परीक्षक होते राभा पाटणकर आणि मेघश्याम पुंडलिक रेगे. दोघांचे अनुकूल अभिप्राय आले. नंतर मौखिक परीक्षा, या दोघांनी 3 तास माझी मौखिक परीक्षा घेतली. आणि गंमत म्हणजे मी जे वाचन केलं ते मी खरोखर वाचलेलं आहे काय, का नुसतं तुकडे आपले त्यातले घेऊन प्रबंधात त्यांनी जोडलेले आहेत हे तपासलं त्यांनी. म्हणजे अमुक समीक्षक त्याचा काय सिद्धांत आहे, मूळ काय आहे, या पद्धतीनं त्यांनी माझी 3 तास परीक्षा घेतली आणि उत्तम प्रकारे माझी ती परीक्षा झाली आणि मग मी PhD झालो. आणि PhD झाल्यानंतरही या विषयाचा पाठपुरावा तुम्ही करतच राहिलात, म्हणजे आणि कायमच करत राहिला. आणि त्यातून पुढे तुमचा कविता आणि प्रतिमा हा ग्रंथ सिद्ध झाला, ज्याला फार मोलाचं असं एक संदर्भ मूल्य आपल्या मराठी समीक्षेमध्ये आहे. प्रतिमेला केंद्रस्थानी ठेवून तुम्ही हा सगळा विचार मांडलेला आहे. आणखीन एक आपला जो महत्त्वाचा ग्रंथ आहे तो म्हणजे वाङ्मयीन संस्कृती. हा मला महत्त्वाचा वाटतो, कारण वाङ्मयीन संस्कृतीसंबंधी सुद्धा कोणी असा सैद्धांतिक असा विचार फारसा केलेला आपणाला दिसत नाही. कारण साहित्य हा ज्या एकूण संस्कृतीचा भाग असतो त्यातून आपण काय करत असतो हे येत असतं. म्हणून हे एक अत्यंत महत्त्वाचा असा जो ग्रंथ आहे आणि आपण त्याच्यामध्ये संस्कृती ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवलेली दिसते. मला असं वाटायला लागलं की आपलं वाङ्मय फार पाश्चात्याच्या प्रभावाखाली आहे. हो, मला नेहमी असं वाटत होतं. म्हणजे पहिल्यांदा मी 1966 साली केशवसुतांच्या कवितेवर एक लेख लिहिला. त्यांची जन्मशताब्दी होती. बरं. आणि मी असं मांडलं की रोमॅन्टिसिझमला भारतीय परंपरेतलं रूप देऊन यांनी कविता लिहिली. हो, आणि त्यामुळे ती कविता चांगली झालेली आहे. नुसतं रोमॅन्टिसिझम मराठीमध्ये त्यांनी आणलं असं काही झालेलं नाही. आणि सुरुवातीच्या काळात 19व्या शतकात हे पाश्चात्य संकल्पनांचं मराठीकरण करणं ही प्रक्रिया झालेली आपल्याला दिसते. उदाहरणार्थ अण्णासाहेब किर्लोस्करांनी सौभद्र लिहिताना यात काही इंग्रजी रसही आणलेले आहेत. आणि हे नाटक भारतीय परंपरेतलं ठेवूनही त्यांनी त्यामध्ये एक आधुनिक काही गोष्टी आणल्या. मला असं वाटायचं की ह्याच प्रक्रियेनं आपण आपल्या वाङ्मयाचा विकास केला पाहिजे. परंतु नंतर तो झाला नाही. नंतर मोठ्या प्रमाणामध्ये पाश्चात्य जाणीवा, पाश्चात्य दृष्टिकोन स्वीकारूनच वाङ्मय निर्माण झालं. खरं म्हणजे उत्तम कविता ही तुमच्या स्वतःच्या संस्कृतीतूनच निर्माण होते. कुठलंही वाङ्मय, कुठलीही कला ही त्या संस्कृतीतून निर्माण होते. कारण त्या संस्कृतीचे संस्कार कलावंतावर होत असतात, त्याचं व्यक्तिमत्व घडत असतं. आणि हे मराठीमध्ये नीट होत नाही. बरोबर. हे मला जाणवत होतं. आपल्या वाङ्मयाचं खुजेपण यामध्ये आहे अशी माझी एक समजूत. त्यातून मग वाङ्मयीन संस्कृती हा ग्रंथ तयार झाला. T.S. इलियट याचा विचार माझ्या मनात त्या काळात होता प्रामुख्यानं. त्यानं असं मांडलं की युरोपीय वाङ्मयाचं एक कुळ आहे. हो, म्हणजे उदाहरणार्थ फ्रान्समध्ये काही एक नवी प्रवृत्ती आली की ती हळूहळू सगळ्या युरोपभर वाङ्मयामध्ये जाते.
एवढंच नाही तर चित्रकलेत एखादा काहीतरी नवं घडतं आणि त्याचे प्रभाव सगळ्या कला प्रकारावर युरोपमध्ये पडतात. तेव्हा एक वाङ्मयीन कूळ तयार झालेलं आहे. याचं कारण त्यांचं सांस्कृतिक जीवन समान आहे. हो, ब्रिटिश आणि फ्रेंच याच्या सांस्कृतिक जीवनात काही फरक नाही. त्यांची मूल्य व्यवस्था, जीवन पद्धती ही समान आहे. तसंच खरं म्हणजे भारताचं आहे. हो, एखादा बंगाली किंवा एखादा तामिळनाडू आणि एखादा मराठी यामध्ये तसं सांस्कृतिक अंतर फार नाही. विविधता असूनही एक समान दुवा आहे. तेव्हा आपल्याकडे का नाही हे होत? याचं कारण या वेगवेगळ्या भाषांमध्ये वाङ्मयीन दळणवळणच आपण प्रस्थापित केलेलं नाही. म्हणजे मला जितकं इटालियन कादंबरीकार माहिती आहे तितके काही आसामी माहिती नाही. असं का? हो, या बाबतीत आपण असा उल्लेख केलेला आहे की वसाहतिक दृष्टिकोन जो निर्माण झाला आपल्यावर आणि त्याचा जो प्रभाव पडला, त्याचे हे दुष्परिणाम आहे. ब्रिटिशांनी प्रामुख्यानं शिक्षण पद्धतीतून आमची एकूणच संस्कृती तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे असे अप्रत्यक्ष संस्कार केलेले. आणि त्याचे परिणाम म्हणजे मी त्यामध्ये कुंट्यांचं राजा शिवाजीची प्रस्तावना त्याचा विश्लेषण केलेलं आहे. तो हेच म्हणतो, म्हणजे कुंटे हेच म्हणतात की इंग्रजी कविता आपल्या कवितेपेक्षा श्रेष्ठ कशी? खरं म्हणजे अशी तुलनाच होत नाही. उद्या जर कोणी म्हणालं की मोझार्ट हा किशोर आमोणकरपेक्षा श्रेष्ठ, तर ही चुकीची आहे. त्यांची संगीताची परंपरा वेगळी, आमची संगीताची परंपरा वेगळी. म्हणजे आपल्याकडे मराठीचा शेक्सपियर कोण, मराठीचा वर्ड्सवर्थ कोण, ही मानसिकता जी तयार हे सुरू झालं. आणि त्याचे दुष्परिणाम मराठी वाङ्मयावर झालेले आहेत. म्हणून हे थांबवलं पाहिजे, त्याच्यावर लिहिलं पाहिजे, याची एक जाणीव करून दिली पाहिजे. यातून मी काही लेख लिहिले. मी पुस्तक लिहिलं नाही, ते लेख एकत्र केले गेले. कराड संमेलनाच्या पहिल्या दुर्गाबाई होत्या त्यावेळच्या, तेव्हा ते अभिरुचीविषयी मी आणि त्यातून पुढे संबंध अशा लेखांचं. पण त्या सगळ्यांचा मिळून परिणाम जो आहे तो वाङ्मयीन संस्कृतीकडे कसं बघायला पाहिजे विकासाच्यासाठी. आणि मराठी वाङ्मयचा जर विकास व्हायचा आणि त्याच्यासाठी म्हणलं हे नुसतं मांडून उपयोगी नाही. बरोबर, असा एखादा कवी दाखवला पाहिजे. आणि म्हणून मी नावा टिळकांवर प्रचंड मोठा लेख आहे. तो 100 पानांचा नुसता लेख आहे. त्या पुस्तकामध्ये जो आहे की नावा टिळकांनी ख्रिस्तीचं भारतीयकरण कसं केलं. आणि ही प्रवृत्ती गांधीजींमध्ये प्रामुख्यानं होती आणि म्हणून मी गांधीजींचा आधार घेतलेला आहे त्या. जसं मर्ढेकरांचा तुम्ही उल्लेख केलेलाच आहे. तुम्हाला विद्यार्थी दशेपासून मर्ढेकरांच्या तुमचा परिचय करून दिला गेला झाला. पुढे नंतर अलीकडच्या काळामध्ये तुम्ही मर्ढेकरांच्यावर 2 सुरेख अशी उत्तम अशी पुस्तकं लिहिलीत. एक म्हणजे मर्ढेकरांची कविता जाणीवेचे अंतस्वरूप आणि दुसरं म्हणजे मर्ढेकरांची कविता आकलन आणि विश्लेषण. ह्या पहिल्या ग्रंथामधून तुम्ही एक सैद्धांतिक मांडणी केलेली आहे आणि दुसऱ्या ग्रंथामधून म्हणजे मर्ढेकर तुम्हाला समजले त्याचा जो सैद्धांतिक असा पाया आहे तो तुम्ही त्यात मांडलेला आहे. आणि दुसऱ्या ह्याच्यामधून मराठीमध्ये सर्वसाधारणपणे जे दुर्बोध मानले गेलेल्या मर्ढेकरांच्या कविता आहेत त्यांचं अन्वय आपण लावण्याचा, पण ती रसग्रहणं नव्हेत असंही तुम्ही म्हटलेलं आहे. तेव्हा त्यामध्ये हे जे दुर्बोधता हे प्रकरण आपल्या मराठीमध्ये पुन्हा पुन्हा येत असतं. आता कवितेचा इतका सूक्ष्म तुमचा अभ्यास आहे की दुर्बोधता ही संकल्पना काय आहे, म्हणजे खरोखर अस्सल अर्थानं किंवा त्याच्या मर्यादा आपल्या वाचकांच्या मर्यादेतून ती आलेली असते, काय म्हणता येईल म्हणजे त्याबद्दल? दुर्बोधता ही प्रामुख्याने येते ती कवीच्या किंवा लेखकाच्या आत्मनिष्ठेतून. म्हणजे असं की मला जो अनुभव व्यक्त करायचा आहे तो परिपूर्णपणे व्यक्त करण्यासाठी मी जे शब्द निवडीन ते शब्द त्या अनुभवाशी एकरूप असले पाहिजेत. मग ते शब्द वाचकाला कळतात की नाही हे माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं नाही.
म्हणून अनुभवाच्या मधली जी सूक्ष्मता आहे ती व्यक्त करण्यासाठी प्रतिमांची मोडणी करणं, शब्द बदलणं, शब्दांची रूप नवी करणं, ती त्याची एक अपरिहार्य गरज म्हणजे हा स्वतःला अभिव्यक्त करणं हेच महत्त्वाचं आहे. बाकी इतर गोष्टी महत्त्वाच्या नाहीत. म्हणजे कम्युनिकेशन महत्त्वाचं नाही, एक्सप्रेशन महत्त्वाचं आहे. ह्या जाणीवेतून ही दुर्बोधता प्रामुख्यानं आली. पण गंमत अशी की नंतर दुर्बोध मुद्दाम लिहिणं म्हणजे चांगलं लिहिणं ती एक फॅशन झाली अशीच काही कवींची समजूत झाली. म्हणून अस्सल दुर्बोधता आणि नकली दुर्बोधता यात फरक करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि ही फार अवघड अशी गोष्ट आहे. म्हणजे ती वाचकांची सुद्धा एक जबाबदारी आहे. म्हणून मी नेहमी असं म्हणत असतो की वाङ्मयाबद्दल असा एक गैरसमज आहे की वाङ्मयाचं आकलन करायला तुम्हाला काही प्रशिक्षणाची गरज असेल. अगदी खरं आहे. म्हणजे एखादं गाणं हा मालकांश चांगला आहे की वाईट आहे हे ठरवायला तुम्हाला संगीताची काही एक कान तयार व्हावा लागतो तुमचा. तसं तुम्हाला वाङ्मय समजून घ्यायला एक अभिरुची घडवावी लागते. याची जाणीवच आपल्याकडे नाही. होय होय होय. यातून दुर्बोधतेचा प्रश्न निर्माण झाले. होय होय. पण आपण असंही म्हणजे या अनुषंगानं आता आणखीन एक मला लक्षात आलं की आपण असं म्हटलेलं आहे की मराठी साहित्य असं ज्याला आपण म्हणतो, हे साहित्य आपल्या एकूणच समाजाच्या केंद्रस्थानी नाही आहे. ते परिघावरच वावरतं. आणि ज्या अर्थानं आपण साहित्य म्हणतो ते आपण म्हटल्याप्रमाणे धार्मिक मुक्तीसाठी वगैरे वगैरे. त्यामुळे साहित्याचं साहित्य पण असलेलं जे साहित्य आहे ते साहित्य आपल्या समाजाच्या परिघावरच आहे असं आपलं म्हणणं आहे. तर ते त्याचं काय कारण सांगता येईल? याचं मूळ कारणच हे आहे ना की हे साहित्य मला आपलं वाटतच नाही. म्हणजे जे आपल्याकडे निर्माण होतं ते सामान्य वाचकाला हे साहित्य आपलं वाटतच नाही. आजही खेड्यामध्ये मध्ययुगीन परंपरेतलं काव्य निर्माण होतं ज्याची दखल कुणीच घेत नाही. अनेक खेड्यामध्ये अभंग लिहिणारे अजून आहे, लावणे लिहिणारे आहेत. त्या भागामध्ये ते कवी लेखक ऐकले जातात. बरोबर. त्यांना हे आपलं काहीच माहिती नसतं. बरोबर. शहरामध्ये जे वाङ्मय आलं. म्हणून वाङ्मय जर संपूर्ण समाजाच्या केंद्रस्थानी यायचं असेल तर त्या समाजाच्या संस्कृतीतूनच ते जन्माला यायला पाहिजे. तरच हे होईल. हे आपल्याकडे होत नाही. आपण उदाहरणार्थ अस्तित्ववाद ही संकल्पना पाश्चात्य सांस्कृतिक जीवनातून निर्माण झालेली. बरोबर. त्यांचे दैनंदिन जीवनातल्या प्रश्नातून शेवटी या सैद्धांतिक संकल्पना येतात. म्हणजे मॉडर्निझम असेल, पोस्ट मॉडर्निझम असेल, हे त्यांच्याबाबत अपरिहार्य आहे. बरोबर. तेव्हा कुठल्याही सामान्य माणसाला हे कळतं की हे आपल्या जीवनातलं आहे. हे आपल्याकडे होतच नाही. आता अस्तित्ववाद याचा खरं म्हणजे आपल्या जीवनाशी काही संबंध नाही. एक तर भांडवलशाही आपल्यावर लादली आहे मुख्यतः. ती आपल्या जीवनातून निर्माणच झाली नाही. बरोबर. त्यामुळे आपल्या जीवनाचा ती कधी भागच झाली नाही. मग भांडवलशाहीचा स्वीकार आपण कुठल्या मर्यादेपर्यंत केला? आमची मूल्य व्यवस्था सगळी मध्ययुगीन, जीवनपद्धती भांडवलशाही पद्धतीची, असं एक द्वंद्व, त्यात एक आंतरविरोध आपल्या याच्यात निर्माण झालेला आहे. या सगळ्यांचे परिणाम असे होतात की वाङ्मयात जे काही प्रकट होतं ते त्या समाजाचं होतच नाही. एक उपरेपणाच त्याच्यामध्ये एक उपरेपणा येतो. आपण सर असंही म्हटलेलं आहे की आपल्या लेखकांच्या मध्ये हे दोन महत्त्वाच्या संकल्पना आपल्यामध्ये आलेल्या आहेत ज्या मला सांगाव्याशा वाटतात. एक म्हणजे विश्वदृष्टीचा अभाव आहे आपल्या अपवाद करता लेखकांच्यामध्ये, आणि आपल्या एकूण मांडणीमध्ये सुद्धा सैद्धांतिक दृष्टी ज्याला म्हणता येईल,
तसेच लेखक आपल्याकडे तत्त्वज्ञ समीक्षक असाही आपण एक शब्दप्रयोग वापरलेला आहे. तेव्हा आपल्याकडे तत्त्वज्ञ समीक्षक नाहीत, आपल्याकडे सैद्धांतिक दृष्टीचा अभाव आहे आणि मुख्य म्हणजे विश्वदृष्टीचा अभाव आहे. हे आपण 3 संकल्पना ज्या आहेत तर त्यासंबंधी अगदी थोडं. याचं मूळ कारण असं की आपण जसं वाङ्मयाच्या परंपरा त्यांच्या घेतल्या तशा समीक्षेच्याही परंपरा आपण त्यांच्याच घेतल्या, ज्या आपण आपल्या कधी हूज दिलेल्या नाहीत. बरं. त्यामुळे आपण प्रत्येक वेळी आयातच करत राहिलो. खरं म्हणजे मला असं वाटतं की माझ्या वाङ्मयातून माझ्या वाङ्मयीन संकल्पना मला घडवता आल्या पाहिजेत. माझं समीक्षक म्हणून त्या मी घडवू शकलो नाही. मग आमचे समीक्षक काय करतात, मर्ढेकर विश्लेषित करायचं तर आधुनिक समीक्षेतले सिद्धांत घ्यायचे, ज्ञानेश्वरावर बोलायचं तर की मग रसकल्पना घेऊनच बोलायचं. असं का? ज्या संकल्पना घेऊन मी मर्ढेकरांचा विचार करतो त्या संकल्पना घेऊन मी ज्ञानेश्वरांचा करतो का? नाही. जर मी केल्या तर माझ्या संकल्पनांचा खोटेपणा माझ्या लक्षात येईल. बरोबर. म्हणजे माझी वाङ्मयीन दृष्टी अशी पाहिजे की जिच्यामध्ये ज्ञानेश्वरांचंही नीट आकलन होईल आणि मर्ढेकरांचंही नीट आकलन होईल. हे करायचं असेल तर या सगळ्या वाङ्मयातून काही एक समान असे काही सिद्धांत आपल्याला काढता येतात का हे तपासलं पाहिजे. ही प्रक्रियाच आपल्याकडे होत नाही. म्हणून पहिल्यांदा वाङ्मयी कलाकृतीची चिकित्सा करणारंच लेखन मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे. हो. त्यातून मग सिद्धांत बांधले जात असतात. आपल्याकडे हीच प्रक्रिया नीट होत नाही. पण या पाश्चात्याच्या अगोदर आपण रससिद्धांतासारखे संस्कृतमधले घेतले. हो, संस्कृतमधले घेतले, कारण संस्कृत वाङ्मयाच्याच प्रभावातून देशी वाङ्मय निर्माण झालेलं आहे. तेव्हा ही भाषाभेद जरी असला तरी ही वाङ्मयीन परंपरा अखंड आहे. हो. तशी ब्रिटिशांकडून आलेली वाङ्मयीन परंपरा आपली नाही. मग आपण कादंबरीचा विचार करायचा तर मग ॲरिस्टॉटलच घ्यायचा फक्त आणि त्याच्याच आधारे विचार करायचा. असं आपण कप्पेच केलेले. कवितेचा विचार अमुक एका प्रकारे, जुन्या वाङ्मयाचा विचार अमुक एक प्रकारे, आणि तत्त्वज्ञ समीक्षक अशी संकल्पना. हे तत्त्वज्ञ समीक्षक निर्माण व्हायला वाङ्मयाच्या अनेक प्रकारच्या चिकित्सेतून शेवटी तुम्हाला अंतिम सिद्धांत वाङ्मयाबद्दल काढता आले पाहिजेत. ही प्रक्रिया एकदम घडत नाही, त्याला अनेक दीर्घकाळ असा लागतो. एक तर आपल्या समीक्षेचा इतिहासच मुळी 150 वर्षाचा आहे जवळपास. अर्वाचीन समीक्षेचा. हां, अर्वाचीन. त्याच्या आधी समीक्षाच नाही ना. त्याच्या आधी सैद्धांतिक रससिद्धांताची मांडणी केली, परंतु ज्याला कलाकृतीच्या विश्लेषणाची परंपरा म्हणतात तशी कुठे आहे आपल्याकडे. बरोबर. म्हणून 150 वर्षाचा हा आपला इतिहास आहे. 1850 पासून सामान्यपणे समीक्षात्मक लेखनाला प्रारंभ झाला. तरी इतक्या अल्पावधीत हे होणं शक्य नाही. पण हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याकडे सैद्धांतिक मांडणी करणारे समीक्षक नाहीत, आणि हे जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत आपली समीक्षा ही खऱ्या अर्थानं अस्तित्वात येऊ शकत नाही. याची जाणीव निदान व्हावी आणि त्या दृष्टीनं प्रयत्न होत राहावेत असं मला वाटतं. मी म्हणतो की मराठी कवितेमध्ये अनेक प्रकार आपल्याला दिसतात. म्हणजे उदाहरणार्थ पद. काय पदाचं स्वरूप? पद नसलेली कविता आणि पद असलेली कविता यात काय फरक? पदच का? सामान्यपणे 2 ओळीचं किंवा 4 ओळीचंच कडवं का मराठीमध्ये? त्याला काय काय अर्थ काय? जर 3 ओळीचं कडवं असेल तर ध्रुवपद जोडून ते 4 ओळीचंच मांडलं जातं. तेव्हा समसंख्येचीच कडवी का? एकूणच भारतीय परंपरेतच. म्हणजे उर्दू घेतलं तरी शेर हा 2 ओळीचाच फक्त. असं का?
बरं, अनेक काव्य प्रकार आपण निर्माण केले आपल्या परंपरेमध्ये. म्हणजे भारुड आहे, लावणी आहे, गवळण आहे, विराणे आहेत. यांचं काय स्वरूप आहे? कोणी मांडणी केली की विराणी आणि लावणी यात काय फरक आहे? हो. म्हणजे आम्ही आमच्या वाङ्मयातले जे वेगवेगळे प्रकार आम्ही निर्माण केले त्याची सुद्धा चिकित्सा केलेली नाही, व्यवस्थित चिकित्सा नाही झाली. उदाहरणार्थ भाष्यकाव्य ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव, रूपाच्या दृष्टीनं कुठे फरक पडतो? किंवा आख्यानक कविता आणि कादंबरी, कुठे फरक पडतो? आख्यानक कविता वेगळी कोणत्या बाबतीत? म्हणजे हे फॉर्म्स आपण विचारतच घेतलेले नाहीत. बरोबर. म्हणजे मराठी वाङ्मयाचा नीट अभ्यासच झालेला नाही, चिकित्सक अभ्यास, आणि म्हणून आपली समीक्षा उभीच राहू शकत नाही असं मला वाटतं. बरोबर आहे. आता आपल्या एकूण सगळ्या वाङ्मयीन संस्कृतीमध्ये संस्थात्मक असं जे काम आहे त्यामध्ये आपण अतिशय सक्रियपणे भाग घेतलेला आहात. म्हणजे मराठवाडा साहित्य परिषद याचे आपण अनेक वर्ष कार्यवाह वगैरे होतात, किंवा प्रतिष्ठानसारखं नियतकालिका आहे त्याचे संपादक म्हणून आपण काम केलेलं आहे. तेव्हा वाङ्मयाच्या वृद्धीसाठी संस्थात्मक स्वरूपाचं जे काम झालं पाहिजे त्याचं स्वरूप कसं असलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आणि तुमच्या अनुभवातून एक गोष्ट अशी की वाङ्मयीन दृष्ट्या ज्या संस्कृती प्रगत आहेत तिथे या प्रकारच्या कार्याची गरजच नाही. म्हणजे इंग्लंडमध्ये काही इंग्रजी भाषेची अशी काही संस्था आहे असं आपल्याला दिसत नाही. आपल्याकडे याची गरज आहे. याचं कारण असं की वाङ्मय ह्या फार सीमित वर्गापुरतंच अस्तित्वात आहे, संपूर्ण समाजाचं ते काही झालेलं नाही. म्हणून वाङ्मयाला एक अशी प्रतिष्ठा, समाज जीवनाचा एक महत्त्वाचा असा तो भाग आहे, असं रूप द्यायचं असेल तर मुद्दाम काम करायला पाहिजे वाङ्मयाचं स्वरूप लोकांपर्यंत पोचवण्याच्या दृष्टीनं. म्हणून या प्रकारच्या संस्थांची अजूनही आपल्याकडे गरज आहे. म्हणूनच साहित्य संमेलनाची गरज आहे. गरज आहे. म्हणजे लेखक अनेक दोष देतात, फालतू काहीतरी आहे, पण तरीही गरज आहे. त्यामधून फारसं सिद्ध होत नाही तरीही मला त्याची गरज वाटते. कारण आजही सामान्य वाचक या साहित्य संमेलनात जातो. एक कुतूहल आहे. आता साहित्य संमेलनात जे लेखक येतात ते गांभीर्यानं ही गोष्ट घेत नाहीत, ही दुर्दैवाची भाग आहे. मी जेव्हा महामंडळाचा अध्यक्ष होतो आणि साहित्य संमेलन भरवत होतो, म्हणजे तेव्हा यवतमाळचा एक नाग टिळक म्हणून मला भेटायला आला. तो म्हणाला, सर मी मोलमजुरी करतो, मुख्यतः जमीन खोदण्याचं काम वगैरे हे माझ्याकडे असतं. मी विद्यार्थी आहे परंतु हे काम करून मी शिकतो, यातून मी पैसे साठवतो आणि साहित्य संमेलनाला येतो की लेखक काय बोलतात हे ऐकावं. पुस्तकं आम्हाला पाहायला मिळत नाहीत, इथं पुस्तकं आम्हाला पाहायला मिळतात. थोड्या बहुत एखाद दुसरं पुस्तकही मी विकत घेतो त्यामधून. ही वाङ्मयाबद्दलची ओढ निर्माण होते एकीकडे समाजामध्ये, दुसरीकडे आपण तिला पूरक असं वातावरणच निर्माण करत नाही. आणि ते करायचं असेल तर हे काम साहित्य संस्थेने केलं पाहिजे. म्हणून समाजाची अभिरुची विकसित करणं, वाङ्मयाची गोडी सामान्य माणसाला लावणं, यासाठी साहित्य संस्थांनी काम केलं पाहिजे. याच कल्पनेतून न्यायमूर्ती रानड्यांनी सुरू केलं हे काम.
त्यामध्ये प्रामुख्यानं म्हणजे ब्रिटिश तुमच्या स्थानिक भाषांच्या विकासाला, वाङ्मयाच्या विकासाला कोणत्याही प्रकारची मदत करणार नाही, हे काम आपणच केलं पाहिजे, या जाणीवेतून साहित्य संमेलनं ही अस्तित्वात आली. लेखकांनी एकत्र यावं, वाङ्मयावर चर्चा करावी, समजून घ्यावं, त्याचे चांगले परिणाम प्रत्येक कवी लेखकाच्या वाङ्मयावर पडतील, ही त्यांची भूमिका होती. आज असं झालेलं आहे की आपण स्वतंत्र झालो, महाराष्ट्र राज्य स्थापन झालं, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी फार महत्त्वाचं काही केलं जात नाही, दुर्दैवानं. हो. आता इंग्रजी माध्यमातून शिकवलं जातं, त्यामुळे तर मराठी वाङ्मयाचा वाचक वर्ग हळूहळू कमीच होत चाललेला आहे. अशा परिस्थितीमध्ये मराठी भाषा टिकविणं, ती विकसित करणं, तिला वाङ्मयीन प्रतिष्ठा मिळेल असं रूप देणं, हे काम आता पुन्हा रानड्यांच्या काळासारखीच परिस्थिती आल्यामुळे साहित्य संस्थांनीच केलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणून यांनी मराठी भाषेचे परीक्षा सुरू कराव्यात. पूर्वी होत्या इंग्रजांच्या काळात, प्राज्ञ, विशारद वगैरे परीक्षा महाराष्ट्र साहित्य परिषद घेत होती, आमची साहित्य परिषद घेत होती. त्या बंद झाल्या सगळ्या. आता त्या पुन्हा सुरू केल्या पाहिजेत. म्हणजे मला असं जाणवतं की एखाद्या पालकाला असं वाटतं की आपल्या मुलाला इंग्रजीतून शिकवणं काळाची गरज आहे, पण त्याला मराठी आलं पाहिजे. तो आपल्या मुलाला अशा परीक्षांना बसवील, त्याच्यावर काही मराठीचे आपण संस्कार करू शकू, म्हणून हे करणं. दुसरं, अभ्यास मंडळ चालवणं. भाषणं वगैरे याला आता गर्दी होत नाही, परंतु अभ्यास मंडळ जर चालवली वाङ्मयीन चर्चा करणारी, नागपूरला देव दाम्पत्य या प्रकारचं मागरस नावाची संस्था चालवतात. ग्रंथ एखादा घ्यायचा, 4 लोकांनी तो वाचायचा, एकानं त्याच्यावर बोलायचं, चर्चा. या पद्धतीनं अभिरुची संवर्धनाचं काम साहित्य संस्था करू शकतील. भाषणं, लेखकांचा परिचय, लेखकांना बोलवून वाचक आणि लेखक यांचा एक संवाद घडवून आणणं, अशा पद्धतीनं जर काम केलं तर वाङ्मयीन अभिरुची मोठ्या प्रमाणात विकसित होऊ शकते असं मला वाटतं. एक निजामी राजवटीचे संस्कार असल्यामुळे मराठीसाठी सामाजिक पातळीवर, सार्वजनिक पातळीवर काम करायला पाहिजे याचे संस्कार लहानपणापासून, त्यातून मी या प्रकारच्या कामाकडे आलो. आणि मी जवळपास 50 वर्ष वेगवेगळ्या प्रकारचं काम केलं. म्हणजे अगदी प्रतिष्ठान मासिकाची रॅपर्स चिकटवून त्याच्यावर पत्ते लिहिण्यापासून मी कामं केलेली आहेत. तेव्हा ह्या निष्ठेतून मी ते कामं केली, एवढंच मी म्हणेन. ह्या सगळ्या बदलत्या काळामध्ये आता असं दिसून येतं आहे, अनुभवाला येतं आहे की मराठी हा विषय घेण्याकडे नव्या पिढीतल्या तरुणांचा फारसा कल दिसत नाही. किंबहुना वेगवेगळ्या महाविद्यालयात आणि अगदी विद्यापीठाच्या पातळीवर सुद्धा ही विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस घटतच चाललेली आहे. तेव्हा मराठीकडे विद्यार्थी ओढला जाईल, त्याला ही भाषा घ्यावंसं वाटेल, अशा तऱ्हेचं काय काम केलं पाहिजे, काय पुनर्रचना केली पाहिजे, यासंबंधी आपल्या अनुभवातून आणि आत्ताच्या परिस्थितीतून आपण काय सांगू शकाल? एक पहिली गोष्ट म्हणजे आपलं सगळं शिक्षण, सगळी शैक्षणिक व्यवस्था ही उपजीविकेशी जोडली गेलेली आहे, दुर्दैवानं. आता हे चांगलं की वाईट हा वेगळा प्रश्न आहे, त्याच्यावर इथं बोलूया नको. जोपर्यंत मराठी विषय घेणाऱ्या विद्यार्थ्याला त्या विषयाच्या संदर्भात उपजीविकेची सोय होत नाही, तोपर्यंत मराठीला चांगला विद्यार्थी येणारच नाही. आणि समाजामध्ये हे करणं हे सरकारच्या स्वाधीन आहे. उदाहरणार्थ, मराठीमधून जर राज्य चालवायचं असेल तर मराठी वाङ्मय घेऊन जो विद्यार्थी तयार होतो त्याला प्राधान्य मिळालं तर तो म्हणेल की ठीक आहे, मी मराठी घेतो. जेव्हा एखादा समाज आर्थिकदृष्ट्या संपन्न असतो तेव्हा शिक्षण आणि उपजीविका यांचा नातं राहत नाही.
आपलं तसं नाही आहे. नाही आहे. म्हणून मराठी विषय घेणाऱ्या विद्यार्थ्याला नोकरीमध्ये कुठेतरी वाव मिळेल अशी जोपर्यंत तरतूद होत नाही तोपर्यंत मराठी घेऊन विद्यार्थी येणारच नाहीत मराठीकडे. हो. मग नाईलाजानं मराठीकडे येतात. हो. कुठल्याच विषयात प्रवेश मिळत नाही, मग चला निदान मराठी करू MA. त्या दृष्टीनं मराठीच्या अभ्यासक्रमाची ही पुनर्रचना हो, ही मोठ्या प्रमाणावर व्हायला पाहिजे. कारण हा विषयच गौण आहे. असं एकदा विद्यापीठात प्रस्थापित झालं तर मग कुणीही त्याकडे लक्ष देत नाही. हो. हे आधुनिकीकरण म्हणजे आमच्या विद्यापीठात वाल कुलकर्ण्यांनी या क्षेत्रात खूपच चांगल्या प्रकारचं काम केलं. त्यांनी जे अभ्यासक्रम तयार केले त्या काळात ते अतिशय उत्तम दर्जाचे होते. सर्व प्रकारचे म्हणजे ज्याला वाङ्मयाचा अभ्यास या दृष्टीनं समीक्षेपेक्षाही महत्त्व मिळेल या दृष्टीनं ते अभ्यासक्रम तयार केले होते. तसं आता पुन्हा एकदा नीट अभ्यासक्रम तयार व्हायला पाहिजे आणि सतत नवा विचार या दृष्टीनं विद्यापीठानं करायला पाहिजे. नाही, आणि असंही आपण आपल्या लेखनातून वारंवार आलेलं आहे. कारण वाङ्मयीन संस्कृतीचा विचार करताना तुम्ही इतिहास, मानववंशशास्त्र अशा अनेक इतर ज्ञानशाखांचा उपयोग करून घेतला. तर मराठीच्या अभ्यासक्रमामध्ये मराठीचा विद्यार्थी असताना अभ्यास, अध्ययन, अध्यापनामध्ये इतर ज्ञानशाखांचा सुद्धा समावेश आपल्याकडे व्हायला पाहिजे. आणि एक प्रकारचा मी अनेकदा सांगितला की मराठी MA मध्ये तुम्ही मानसशास्त्र आणि वाङ्मय याच्या संदर्भात एक छोटा 15 दिवसाचा कोर्स ठेवा. हो. तत्त्वज्ञान आणि वाङ्मय यासंबंधी 15 दिवसाचा कोर्स ठेवा. असे वेगवेगळे सोशॉलॉजी असेल उदाहरणार्थ, आणि त्या विषयातल्या तज्ज्ञांना व्याख्यानांना बोलवा. हो. हो. ही अभ्यासक्रमाबाहेर ही व्याख्यानं आंतरविद्याशाखीय अशा स्वरूपात अशी व्याख्यानं घडवून आणा. विद्यार्थ्यांना ती कंपल्सरी करा. त्याची परीक्षा घेऊ नका, पण त्याचे संस्कार विद्यार्थ्यांवर होतील असं करायला पाहिजे. हे आपण करत नाही ना. आंतरविद्याशाखी असं आपण काहीही करत नाही. आणि माझ्या दृष्टीने हा सगळ्यात सोपा आहे. 8-8 दिवसाचे कोर्सेस ठेवा तुम्ही. हो. आणि तुमच्याच विद्यापीठामध्ये, तुमच्या महाविद्यालयामध्ये अन्य ज्ञानशाखेचे असतात. पुष्कळ गोष्टी करता येतात. कॉलेजमधले प्राध्यापक विद्यापीठात आणून त्यांची व्याख्यानं, विद्यापीठातल्या प्राध्यापकांना कॉलेजमध्ये पाठवून त्यांची व्याख्यानं घडवून आणणं. विद्यापीठ आणि कॉलेजेस यांचे संबंध आपण प्रस्थापित होऊ देत नाहीत. हो. शासकीय पातळीवर या दृष्टीनं मोठी औपचारिकताच आहे असं आपण म्हणू शकू का? म्हणजे ते स्वतंत्र मंत्रालय आहे, त्याच्यात विभाग आहेत, असं सगळं असूनही ज्या प्रमाणात मराठी भाषेचं समृद्धी, लोकप्रिय व्हावं, काय शासकीय पातळीवर संस्था स्थापन केलं की काम झालं असंच मानलं जाऊ लागलेलं आहे. आणि आपणही ते स्वीकारतो. म्हणजे भाषा संचालनालय आहे, त्या मग साहित्य संस्कृती मंडळ की पुन्हा भाषा विकासासाठी आणखी एक नवी संस्था स्थापन करून काही होत नाही असं मला वाटतं. याऐवजी तुम्ही भरीव काम केलं पाहिजे. एक ते शासकीय पातळीवर कामच होत नाही. शासकीय पातळीवर काम करायचं हे मुळी आपल्याला सवयच नाही. तुम्ही संस्थांकडे सोपवा, त्याला अनुदान द्या. उदाहरणार्थ ज्ञानकोश करायचं, तुम्ही संस्थेला सोपवा आणि ते जे काम करतात त्याची कठोर परीक्षा करा आणि मग अनुदान द्या. बरोबर. त्या संस्थांना अनुदान द्या, तुम्ही हे काम हाताशी घेऊ नका. बरोबर. असं एक करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि जे निष्ठेनं काम करणारे, उदाहरणार्थ चित्राव शास्त्री, दाते, समा गर्गे वगैरे, समा गर्गे, म्हणजे हे ज्ञानकोशकार केतकरांपासून महाराष्ट्रात परंपरा आहे ना. ही आम्ही मोडीतच काढली. सरकारनं स्वतःकडे घ्यायला काम घेतलं हे. म्हणून हे व्यक्तीकडे, संस्थांकडे सोपवलं पाहिजे असं मला वाटतं. तरच ते चांगल्या प्रकारे होऊ शकेल.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला हवा असा आता आपण काही वर्ष आग्रह धरतो आहोत. जसा तो दक्षिणेकडच्या कानडीला, मल्याळमला, तेलुगूला मिळालेला आहे आणि आपल्याला मात्र मिळालेला नाही, याची एक खंत आपल्या सर्वांना आहे. आणखीन त्या दृष्टीनं काही एक समित्या नेमल्या गेल्या आहेत, अहवाल सादर झालेले आहेत आणि काही वर्षे लोटलेली आहेत. पण तरीसुद्धा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही असं एकूण दिसतं आहे, आत्तापर्यंत तरी मिळालेला नाही. तर यासंबंधी आपलं काय मत आहे? म्हणजे अभिजात भाषा या संकल्पनेविषयी पुन्हा, कारण आपण आत्तापर्यंत जे बोलत आलो आहे त्याच्यामध्ये सुद्धा संकल्पनात्मक विचार हा खरा महत्त्वाचा असतो. ही एक संकल्पना म्हणून आपण कशी घेतो आणि मग मराठी त्यात बसते की नाही याच्याविषयी आपलं मत काय आहे? मी मराठी ही अभिजात भाषा आहे का याबद्दल स्वतः साशंक आहे. मी समितीचा अहवाल वाचलेला नाही, परंतु जे पुरावे दिले गेलेले आहेत ते मला शंकास्पद वाटतात, वादग्रस्त वाटतात. ज्याच्या आधारे हिला अभिजात भाषेचं रूप देण्याचा प्रयत्न या समितीनं केला, नीट तपासूनच घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की अभिजात भाषा मराठीला सिद्ध करणं हा केवळ व्यावहारिक हेतूनं चाललेला आहे. कारण त्यातून काही आपल्याला आर्थिक निधी मोठ्या प्रमाणात मिळेल, कित्येक कोटींचा. सर, आणखीन एक मध्ये ते यातून मग आपण मराठी भाषेचं विद्यापीठ स्थापन करू अशी एक मांडणी हो, म्हणजे आपण काय करतो आहोत, एकीकडे आपण मराठी शाळाच बंद करतो आहोत आणि दुसरीकडे मराठीचं विद्यापीठ असावं अशी मागणी करत आहोत. यातला अंतर्विरोध म्हणजे हे म्हणजे आपल्याला कुठे जायचं आहे हे मला नीट कळत नाही आहे. म्हणजे मला संभ्रम वाटायला लागलेला आहे. तुम्हाला जर मराठी भाषेचा विकास करायचा असेल तर ती जीवनाच्या सर्व स्तरावर वापरली गेली पाहिजे याचा तुम्ही आग्रह धरला पाहिजे. हे होत नाही. माझ्या मराठी भाषक विद्यार्थ्याला इंग्रजीतून का इंटरव्ह्यू द्यावा लागतो नोकरीसाठी? माझ्या वेगवेगळ्या महाराष्ट्रात स्थापन झालेल्या फर्म्समध्ये इंग्रजीतूनच का व्यवहार होतो? हे जगात कुठेही होत नाही. आज चीनमध्ये ज्या अमेरिकन कंपन्या काम करतात तिथं चीनी भाषेतूनच व्यवहार होतं. अतिशय वरच्या पातळीवरच्या लोकांना थोडं बहुत इंग्रजी येतं. मूळ अमेरिकेतल्या ऑफिसशी संबंध ठेवायला लागेल तेवढं इंग्रजी येतं. बाकी सगळं चीनीमधून व्यवहार होतो. हे आमच्याकडे का नाही होत? ते फ्रान्समध्ये होतं, ते जर्मनी, सगळीकडे होतं. आम्ही का हे करत नाही? म्हणजे खरी गरज आपल्या मतानं म्हणजे मराठी भाषा ही व्यवसायाची भाषा झाली पाहिजे, ज्ञानाची भाषा झाली, ज्ञानाची भाषा झाली पाहिजे, सार्वजनिक व्यवहाराची भाषा झाली पाहिजे, व्यापाराची भाषा झाली पाहिजे. या दृष्टीनं प्रयत्न करण्याच्या ऐवजी बरोबर आपण विद्यापीठ स्थापन करून काय करणार तुम्ही? म्हणजे पुन्हा मराठी वाङ्मयाचाच अभ्यास करणार, याशिवाय वेगळं काय करणार? म्हणून ह्या सगळ्या केवळ मागण्या करून उपयोग नाही. खरोखर ज्याप्रमाणे आर्थिक नियोजन करण्यासाठी पंचवार्षिक योजना केल्या गेल्या तशा सांस्कृतिक विकासासाठी सुद्धा योजना तयार करायला पाहिजे दूरदृष्टी ठेवून. हे आपण केलेलं नाही. शॉर्टकट्स ज्याला म्हणता येतील हे चाललेलं आहे. अमुक घ्या, यानं हे प्रश्न सुटतील असं मला वाटत नाही. बरोबर. सर, तुमच्याशी बोलण्यासारख्या इतक्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि समजून घेण्यासारख्या, कारण आपण हे सगळा ज्ञानव्यवहार अतिशय गांभीर्यानं घेतलेला आहे, आयुष्यभर घेतलेला आहे, अगदी समर्पण वृत्तीनं घेतलेला आहे आणि म्हणून अशा काही मूलभूत गोष्टी समजून घेणं आणि विशेषतः त्यासाठी ज्या तऱ्हेची शिस्त पाहिजे, ज्या तऱ्हेचा काटेकोरपणा पाहिजे, ज्या तऱ्हेचे विचार करण्याची एक स्वतःला सवय लावून घेतली पाहिजे, हे सगळं आपण आपल्या लेखनातून, आपल्या आजवरच्या ज्ञानव्यवहारातून आम्हा
नंतरच्या लोकांनासुद्धा दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे एक तुमच्या रूपानं जे ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आपण असायचं म्हणजे नेमकं काय असायचं याचं एक मापदंडच आपण ठेवलेला आहे आमच्यासमोर. आणि आज आकाशवाणीवर आपण इथे आलो. आणखीन आपल्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या या संबंध आकाशवाणीच्या श्रोत्यांच्यासाठी आपण हे आपले महत्त्वाचे विचार त्यांच्यापर्यंत नेऊ शकतो. म्हणून मी आकाशवाणीच्या वतीनं, कारण मला स्वतःला असं वाटत आलेलं आहे की आपल्यासारख्या गुरुजनांच्या बरोबर भेटायचं, बोलायचं, काही प्रमाणामध्ये सहवासात येण्याचं भाग्य लाभलेलं आहे. तर हे संबंध ज्ञानाचं संचित हे आपण खुलं केलं तर आज आणखीन ते आमच्या असंख्य श्रोत्यांच्यापर्यंत या कार्यक्रमाच्या रूपानं जाणार आहे. याबद्दल मी पुन्हा एकदा आपले आभार मानतो, आपल्याबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपल्याला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत आणि पुरस्कारांच्या पलीकडे आपण गेलेला आहात हे माहिती आहे मला, पण त्याच्या पलीकडे आपण आहात, कारण त्याचे मूलभूत आपण कशासाठी आहोत याबद्दल आपलं भान कायम राहिलेलं आहे. तेव्हा पुन्हा एकदा आपले मनःपूर्वक धन्यवाद. बोलता बोलता